प्रकार नंबर 3. आता प्रकार नंबर 3 असं 800 मीटर अंतर 16 सेकंदात ओलांडल्यास गाडीचा ताशी वेग आपल्याला विचारलं आहे. आता काय विचारलं? ताशी वेग. वेग म्हणजे काय? तर वेग म्हणजे सर मीटर. इथे काय असेल तर इथे असेल सर सेकंद. इथे काय असेल तर इथे सर मीटर. आणि इथे काय असेल तर इथे असेल सर सेकंद. बस मित्रांनो, याला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. 800 मीटर आहे आणि अंतर किती आहे तर 16 सेकंद. आता असं 800 मीटर अंतर 16 सेकंदात जाते तर एका तासात ते किती मीटर जाईल? हा मीटर तर आपल्याला काढायचा आहे ना. संपलं आहे. आता फक्त काय 800 मीटर, आता बघा सेकंदमध्ये लिहा. तर 16 सेकंदात, तर सर 16 सेकंदात ती 800 मीटर जाते. तर एका तासात ताशी वेग म्हणजे एका तासात किती सेकंद असतात सर? तर 3600. म्हणजे ती 16 सेकंदात 800 मीटर जाते तर 36 सेकंदात किती जाईल? संपलं. इथे फक्त गुणाकार टाकायचा आहे आणि हे मित्रांनो 16 फक्त भागीले आणायचं आहे. फक्त मित्रांनो आता याची कटछाट करा. बरोबर, 4ने भाग द्या. 8 1 8, 8 2 तर सर 16. इथं बे 1 बे, बे 1 बे आणि बे 8 तर सर 16 आणि हे 2 0 वरती. आता राहिले काय? हा 18, 1800 आणि हे 2 0 मग इथे. आता फक्त असं आहे, हे काय आहेत तर हे सर मीटरमध्ये आहे ना. हे मीटर निघालं आहे, पण आपल्याला काय पाहिजे? आपल्याला किलोमीटरमध्ये पाहिजे. मग किलोमीटरमध्ये पाहिजे तर आपण काय करणार? याला आपण बघा, किलोमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करत होतो त्यावेळेस आपण भागत होतो. कशाने? तर 1000ने. आता याला मीटरला किलोमीटरमध्ये रिव्हर्स करायचं आहे तर याला भागावं लागेल 1000ने. फक्त 1000ने भागायचं आहे याला. भागाच राहतं याला 1000ने. 0 0 कॅन्सल, हे 3 0 कॅन्सल, 3 0 कॅन्सल. म्हणजे किती राहील तर 180 किलोमीटर राहील सर. आहे सरच ऑप्शनमध्ये 180 किलोमीटर. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 180 किलोमीटर प्रति तास. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. फक्त हे जे आहे ना याला फक्त 1000ने भागायचं, बाकी काही नाही. क्लिअर? चला पुढे पुढचं गणित बघूयात. हा आता पुढचा गणित आहे. एक धावपटूने 400 मीटर अंतर 90 सेकंदात पार केले तर त्याचा धावण्याचा ताशी वेग आपल्याला विचारलाय. चल आता प्रश्न काय? एक धावपटू आहे, त्याचा ताशी वेग आपल्याला विचारलाय. वेग म्हणजे काय? तर वेग म्हणजे सर मी मीटरमध्ये सांगणार. मग इथे सर सेकंद असेल, इथे काय असेल तर इथे सर मीटर असतील आणि इथे काय असेल तर इथे सर सेकंद असतील. बरोबर. आता पुढे फक्त काय करायचं आहे तर बघा, 400 मीटर 90 सेकंदात जातो. तर म्हणजे हे 90 सेकंदात सर तो 400 जातोय. बरोबर. आणि 3600, हे 3600 सेकंदात तो किती जाईल असा आपल्याला प्रश्न आहे. इथे सर गुणाकार टाकायचा आहे. बरोबर. आणि हे 90 सर भागीले आणायचं आहे. फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे. बरोबर. हा 0 0 कॅन्सल, 9 1 9 9 चूक तर सर 36, हा 0 4 चूक तर सर 16 आणि हे 3 0 इथे. हा 1 0, 1 आणि 2 हे 2 0, हे 3 0. आता मित्रांनो हे काय आहे तर 16000 मीटर आहे. पण आपल्याला काय इथं किलोमीटर आहे ना. मग याला सर मी 1000ने भागतोय ना. फक्त किलोमीटरमध्ये जाईल म्हणजे मी मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करतोय. मग 1 0 2 0 3 0, 1 0 2 0 3 0 म्हणजे राहिले काय तर 16 किलोमीटर. तर 16 किलोमीटर लागेल सर त्याला. म्हणजे त्याचा ताशी वेग एका तासामध्ये तो व्यक्ती किती जाईल तर तो जाईल 16 किलोमीटर. काय? 400 मीटर अंतर जर 90 सेकंदात पार करत असेल तर. क्लिअर? तर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 16 किलोमीटर. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर? चल पुढे. आता पुढचा गणित बघा काय आहे. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडल्यास गाडीचा ताशी वेग काय असेल हे मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याचं उत्तर काय आहे येईल तुम्हाला. क्लिअर? चल पुढे. आता पुढचा प्रश्न, हा गणित तुमच्यासाठी होमवर्क असेल. हा पण आहे. एक रेल्वे 12 सेकंदात 360 मीटर अंतर जाते, त्याचा ताशी वेग किती आहे हे पण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे दोन्ही गणित मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क असतील. क्लिअर? शिवाला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटे लागतात तर त्याचा ताशी वेग काय असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर. हे पण गणित मित्रांनो तुम्हाला. आता हा गणित मित्रांनो तुम्हाला सांगतो एकदा मी काय आहे. जास्त कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. बा काय आहे, शिवाला किती लागतंय तर वेगच विचारलं. तर वेग म्हणजे काय तर सर मीटर. बरोबर. मग काय असेल इथे तर इथे सेकंद असेल, इथे मीटर असेल आणि इथं काय असेल तर सेकंद असेल. आता इथे मित्रांनो 5 किलोमीटर तो 5 मिनिटात दिलंय. आता मी तुम्हाला पहिली डेफिनेशन सांगितली होती. काय सांगितली होती की जर सर किलोमीटर असेल तर मिनिट किंवा तास होऊ शकतं. आता इथे सर आपल्याला मिनिटात दिलंय. 5 किलोमीटर तो एवढ्या मिनिटात जातोय तर इथे बस इथे मिनिटच लिहा. इथे तो मीटर आहे ना तर किलोमीटर आहे ना, तर फक्त इथे हा फॉर्म्युला कसा बनेल तर इथं डायरेक्ट किलोमीटर बनवून जाईल. किलोमीटर तर सेकंद लिहिता डायरेक्ट मिनिट आणि इथे सर हे इथे किलोमीटर आणि इथे डायरेक्ट मिनिट. आतापर्यंत आपण काय करतो किलोमीटरचं मीटर लिहत होतो, इथं सेकंद लिहत होतो. मीटर असेल तर सेकंद मी तुम्हाला सांगितलंय आणि किलोमीटर असेल
तर तुम्ही तास किंवा मिनिटात लिहू शकता. इथं आपल्याला सर मिनिट दिलं आहे तर डायरेक्ट आपण मिनिटात काढू शकतो, म्हणजे डायरेक्ट होतं. बरोबर. बघा आता किती आहे तर 15 मिनिटे, हे सर 15 मिनिट आहेत. तो किती जातोय तर 5 किलोमीटर जातोय. बरोबर. तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. तर 60 मिनिटात म्हणजे ताशी किती जाईल असं म्हटलं आहे ना, तर 60 मिनिटात किती जाईल, 15 मिनिटामध्ये 5 किलोमीटर, तर 60 मिनिटात किती. इथे सर गुणाकार टाका आणि हे सर 15 भागिले आणा. बस फक्त मित्रांनो कटछाट करा. 5 1 5, 5 3 तर सर 15, 3 1 3 तर 3 2 आणि हा 0 म्हणजे किती जाईल तर 20 किलोमीटर जाईल सर. मग तो आहे सरच ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 20 किलोमीटर. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. चला मित्रांनो, जर तुम्हाला हे समजलं ना, हां चला ओके, फीडबॅक देत चला बरं का. हां, आता प्रकार नंबर 4 लिहा. प्रकार नंबर 4 काय म्हणतंय. प्रकार नंबर 4 बघा, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल असा आपल्याला प्रश्न आहे. बरोबर. आता काय बाय, चला, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारा 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. चला आता बघा याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, याच्यात आता आपल्याला 2 मीटर दिले. आता सर कोणतं मीटर घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आता ही बघा काय आहे, 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा बोगदा. आता मित्रांनो बघा, ही मालगाडी आहे. ही मालगाडी आहे कितीची आहे तर सर ही 480ची आहे. आता हा बोगदा आहे, तर बोगदा कितीचा आहे तर बोगदा सर 420चा आहे ना. आता हा क्रॉस करेल म्हणजे गाडी इथून सुरुवात झाली तर गाडी जोपर्यंत गाडीचा टोक इथंपर्यंत येत नाही, म्हणजे 480 पूर्ण क्रॉस होत नाही, तोपर्यंत क्रॉस होईल असं आपण म्हणू शकत नाही ना. म्हणजे काय करावं लागेल तर ह्या दोघांची मित्रांनो आपल्याला बेरीज करावी लागेल. क्लिअर. चा पुढे बस आता फक्त तेच करायचं आहे. आता फक्त काय विचारलं आपल्याला तर किती वेळ, बघा लांबीचा बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल आपल्याला प्रश्न आहे. वेळ म्हणजे काय तर वेळ म्हणजे सर सेकंद. इथं काय मग, इथं सर मीटर. इथं काय तर इथं सर सेकंद आणि इथं काय तर सर मीटर. बस संपलं आहे. आता सर हा फॉर्म्युला तुम्हाला लिहिता आला, मग झालंच ना गणित. आता ह्या दोघांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे. ते कुठं मी सांगतो तुम्हाला. आता सेकंद आपल्याला काढायचे आहेत. इथं तुम्ही प्रश्नाचं चिन्ह ठेवून द्या. आता ताशी 60 किलोमीटर, तर ताशी 60 किलोमीटर आहे तर हे सर मीटरमध्ये लिहा. तर सर हे 60 लिहिलं आहे आणि याच्यावरती सर 3 0. आता सेकंद आहे तर ताशी, तर सर हे 36 सेकंद आणि मीटर, ह्या दोघांची बेरीज करा म्हणजे किती होईल तर सर बघा हे 20 याच्यात टाकले तर 500 म्हणजे हे सर 900. हे 900 मित्रांनो फक्त इथे लिहा, हे 900. आता फक्त इथे गुणाकार टाका आणि हे सर 60,000 मित्रांनो फक्त भागिले आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 1 0 2 0 3 0 4 0, 1 0 2 0 3 0 4 0, 6 1 6 6 6 तर सर 36, नमसक तर सर 54. किती सेकंद लागतील तर 54 सेकंद लागतील सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 54 सेकंद. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. मित्रांनो गणित काही अवघड नाही. जगातील सर्वात सोपा जर विषय असेल तर तो आहे गणित. फक्त त्याच्यासाठी काय लागतात, योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रॅक्टिस लागते. योग्य प्रॅक्टिस जर केली मित्रांनो तर सर्व काही शक्य आहे. क्लिअर. चला पुढचा गणित बघा. आता ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारे 600 मीटर लांबीच्या मालगाडी 600 मीटर लांब पूल ओलांडायला किती सेकंद लागतील असा आपल्याला प्रश्न आहे. चल आता काय तर आपल्याला सेकंद किती लागतील हेच विचारलं आहे. तर सर लिहा इथे. इथे सर मला सेकंद काढायचं आहे. इथं लिहिणार सर मी मीटर, इथं लिहिणार सर मी सेकंद आणि इथं लिहिणार सर मी मीटर. बस आता बस याच्यात फक्त अंक टाका. ताशी 40 किलोमीटर, हे 4 नंबरचं मला काढायचं आहे. इथं प्रश्नाचं चिन्ह पहिलेच देऊन टाका. इथं सर ताशी 40 किलोमीटर, तर हे 40 किलोमीटर मी सर हे मीटरमध्ये लिहिणार. मग हे सर 40 आणि 1 2 हे 3 0. आता सर ताशी आहे तर ताशीमध्ये सर मी हे 3600 आहे. बरोबर. आता फक्त काय आहे तर 600 मीटर आणि 600 मीटर ह्या दोघांची बेरीज करा म्हणजे किती येईल तर सर हे येईल 1200 मीटर. तर हे 1200 मीटर फक्त इथे टाका मित्रांनो. आता हे काय बेरीज करतो मी सांगितलं तुम्हाला मागे. हां, इथे फक्त गुणाकार टाका आणि हे 40,000, हे 40,000 फक्त मित्रांनो भागीला. आता फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे तुम्हाला. बस 1 0 2 0 3 0 4 0, 1 0 2 0 3 0 4 0, 4 1 4 4 3 तर 12. बरोबर. 36 त्रिक तर 36 त्रिक सर 108. 108 काय आहे तर 108 सर हे सेकंद आहेत. आपण सेकंद काढतो ना. 108 सेकंद, 108 सेकंद लागतील. आहे सर असं ऑप्शन व्हायला. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे 108 सेकंद. बस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं.
गणित मित्रांनो सोपंच आहे. क्लिअर. चला पुढे. आता पुढचं हा गणित मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याचं उत्तर काय आहे हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. हां, आता हा प्रकार नंबर 5. प्रकार नंबर 5 मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. इथेच आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.